ती जी दुसरी अनोखी गाठ आहे त्याच्याकडे घेऊन यायचंय तुला. खरं तर तुझं बॉलिवूडमध्ये काम सुरू असताना एकतर मराठीकडे पुन्हा तू वळलास, मराठी फिल्म केलीस, करतोयस. मांजरेकरांची फिल्म आहे, काय त्या प्रोजेक्टबद्दल सांगशील? काय आवडलं तुला आणि तो रोल, बाकी सगळ्या गोष्टी? नाही, म्हणजे 2-3 गोष्टी आहेत. खरं तर महेशदाबरोबर मी याआधी काम केलं नव्हतं, म्हणजे मांजरेकरांबरोबर. जे केलं होतं ते त्यांची दुसरी फिल्म जी होती निदान नावाची, हिंदी. तेव्हा असेच आम्ही सगळेच होतो त्याच्यामध्ये, छोटे छोटे काय 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 रोल करत. त्याच्यानंतर मला महेशदाबरोबर काम करायची अपॉर्च्युनिटीज कधी काय आली नाही, आणि मग यावेळी आली ती या स्वरूपात आली. दुसरं, झी बरोबरचं माझं असोसिएशन खूप जुनं आहे, पण झी स्टुडिओज बरोबर फिल्मचं असोसिएशन माझं नव्हतं. सो त्यानिमित्ताने ते असोसिएशनसुद्धा आमचं झालं. आता 2 एवढी दिग्गज नावं असल्यावर आणि असा विषय असल्यावर मग नाही बोलायचा काही प्रश्नच येत नाही. जेव्हा तुम्ही ट्रेलर बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हल्ली ना रोमॅन्स ना दादा खूप मिसिंग आहे असं मला वाटतं. म्हणजे जे एक थोडंसं धाकधूक असायची ना, की म्हणजे दीप्तीला पण अप्रोच करताना 100 वेळा तिला कसं वाटेल, काय करू, मग घरी फोन करू का नको का, कोणाला विचारू, काय करू, कसं भेटू, कुठे बोलवू, हे जे थोडंसं असायचं ना, ते मला वाटतं कुठेतरी ते मिसिंग होत चाललं. दॅट इनोसन्स, दॅट रोमॅन्स. आणि मग तुम्हाला समोरच्याचं प्रेम अर्न करावं लागतं ना. म्हणजे मुलीला पण असं वाटलं पाहिजे, नाही बॉस, यू विल हॅव टू अर्न इट. इतक्या सहजासहजी तुला असं नाही, म्हणजे मी प्रेमात नाही पडणार तुझ्या. प्रेमात पडणं ही कॉन्सेप्टच मला वाटतं कुठेतरी थोडीशी कमी होत चालली हल्ली. सगळं ते काही ॲप्स म्हणा, त्याच्यामुळे इट इज बिकमिंग व्हेरी ऑब्सीन अँड व्हेरी इझी अँड इझिली अवेलेबल ऑल्सो. कृत्रिम सुद्धा खूप. हां, सो आणि प्लस ती कमिटमेंट जी एक गोष्ट आहे ना, की आपल्या आईवडिलांना बघितलंय त्यांच्यात भांडणं व्हायची ना असं नाही आहे, पण तरी एक कमिटमेंट असायची की नाही बॉस, फॅमिली आहे त्यामुळे ती एकत्र अशी असलीच पाहिजे. सो ती गोष्ट, सो कुठेतरी या सिनेमानी मला ना त्या गोष्टींची आठवण करून दिली की ते जेन्युइनली प्रेमात पडणं काय असतं ते त्या मुलाला जाणवतं किंवा त्या पुरुषाला वॉटेवर जाणवतं. आणि त्या फॅमिलीची त्याची कमिटमेंट टुवर्ड्स दॅट गर्ल. सो तिचा स्वभाव पण वेगळा आहे, पण त्याची एक कमिटमेंट आहे टुवर्ड्स दॅट. सो आय थिंक या गोष्टी ज्या थोड्या मिसिंग होत होत्या ना, त्या कॅरेक्टरमध्ये, त्या गोष्टीमध्ये मला जाणवल्या. आणि आय फेल्ट, म्हणजे महेशदा आय थिंक इज अ ब्रिलियंट फिल्म मेकर, कारण तो बरंच काय काय करत. ही थिंग्स ओनली फिल्म्स, सो म्हणजे तुम्ही शूट करताना पण तो त्या फिल्मचं शूट चालू आहे आणि त्यात तो रोज तुम्हाला 2 वेगवेगळ्या गोष्टी ऐकवत राहतो. ऐक, अजून एक गोष्ट आहे, तुला ही ऐकवतो, ऐक हे ऐकवतो. नंतर तो करतो वेगवेगळ्या ॲक्टर्स बरोबर, पण तुम्हाला ऐकवतो खूप गोष्टी. पण ही थिंग्स ओनली फिल्म्स, ही ईट्स, ड्रिंक्स, स्लीप्स फिल्म्स. त्यामुळे तो जेव्हा करतो, जी गोष्ट त्याला मनापासून भिडलेली असते ना, तो त्याच्यामध्ये जीव ओतून काम करतो. आणि आय थिंक ही अनोखी गाठ इज वन सच स्टोरी की त्याला आवडली ती, आणि त्यांनी इमिडिएटली फोन केला, बोलला मला ही आत्ता सुचली आहे गोष्ट, मला तुझ्याबरोबर करायची आहे, तू सांग तारखा कधी, आपण शूटिंग सुरू करू. आणि आम्ही महाबळेश्वरला गेलो, 1 स्केटमध्ये फिल्म संपवली, परत आली. आयुष्यामध्ये म्हणजे आयुष्य दुसरी संधी किंवा सेकंड चान्स खूप कमी जणांना देतं, तर यू आर दॅट फॉर्च्युनेट पर्सन की तो दुसरा चान्स मिळालेला आहे. तुझी आणि आयुष्याची गाठ, तुमच्या दोघांच्या नात्याची गाठ अशीच घट्ट राहो या आमच्या शुभेच्छा आहेत. अजून भरपूर काम हातातनं व्हायचंय, त्यासाठी सुद्धा शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच दोघे आज कट्ट्यावरल्याबद्दल. थँक्यू. नाही, खरंच आभार तुमचे की त्या निमित्ताने पुन्हा एकदा मला सगळ्यांचे आभार मानता आले, कारण मी म्हणालो त्याप्रमाणे जितके आभार मानेन तितके खरंच कमी आहेत. सो थँक्यू सो मच. आणि मी आमचा अश्विन पाटील आहे, आम्ही काल कोणाशी तरी बोलतो आणि मी सगळ्या वाक्यांमध्ये मी ही अनोखी गाठ, ही अनोखी गाठ, म्हणजे काही माझ्या तब्येतीबद्दल पण प्रश्न विचारला तरी मी सांगतो ॲक्च्युली काय आहे, आमची एक फिल्म येते 1 मार्चला. 1 मार्चला रिलीज आहे ही अनोखी गाठ. सो त्यानिमित्ताने सांगू इच्छितो की प्लीज फिल्म पण रिलीज होते, तुम्ही वेळातनं वेळ काढून नक्की बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. आणि यानंतर